श्रोते हो, संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे भक्ती, ज्ञान आणि जीवनाचा खरा मार्ग दाखवणारा अमूल्य खजिना आहे. आज आपण तुकोबरायांचा अत्यंत गाजलेला आणि मनाला शांती देणारा सुंदर असा अभंग ऐकणार आहोत. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी निसर्ग, एकांत आणि भगवत भक्ती याचं अतिशय मार्मिक असं वर्णन केलं आहे. भाविकजन हो, आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला खरी शांतता कुठे मिळते, समाधान कशात आहे आणि भगवंताच्या जवळ जाण्याचा खरा मार्ग कोणता याचं सुंदर उत्तर या अभंगामध्ये मिळत आहे. हा अभंग फक्त शब्द नाहीत, तर तुकोबरायांच्या अंतःकरणातून उमटलेली दिव्य अनुभूती आहे. म्हणूनच हा अभंग आजही लाखो भक्तांच्या हृदयात जिवंत आहे. चला तर मग भक्तिभावाने आणि मन शांत करून हा अभंग ऐकूया. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. संत तुकाराम महाराज म्हणतात, जंगलातील झाडं, वेली, पशु पक्षी हेच आमचे खरे नातेवाईक आहेत. पक्षी आपल्या गोड आवाजात जणू परमेश्वराचं नामस्मरण करतात. माणसांपेक्षा निसर्ग अधिक प्रेम, शांतता आणि समाधान देतो, असा सुंदर संदेश त्यांनी या ओळीमध्ये दिला आहे. येणे सुखे रूपे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. अशा निसर्गरम्य ठिकाणी एकांतात राहिल्यावर मनाला खूप सुख मिळतं. तेथे कोणी निंदा करत नाही, स्पर्धा नसते, मत्सर नसतो. म्हणून माणसाच्या मनातील दोष हळूहळू दूर होतात आणि मन शांत होतं. आकाश मंडप पृथ्वी आसन, तेथे मन क्रीडा करी. महाराज म्हणतात, माझ्यासाठी आकाश हेच छप्पर आहे आणि पृथ्वी हेच आसन. निसर्गाच्या सानिध्यात मन इतकं आनंदी होतं की तेथेच मन रमून जातं. खरा आनंद हा साधेपणात आणि निसर्गात आहे, हे येथे सांगितलेलं आहे. कथा कमंडलू देह उपचार, जाणवितो वारा अवसरू. कथा, भजन, नामस्मरण हेच आमचं जीवन आहे. वारा जसा अंगाला स्पर्श करून थंडावा देतो, तसंच भगवंताचं नाम मनाला शांतता देतं. साधं जीवन आणि सत्संग यातून आत्मिक समाधान मिळत असतं. हरिकथा योजन परवडी विस्तार, करोनी प्रकार सेवरुची. हरिनाम, हरिकथा आणि भगवंताची भक्ती हेच आमचं खऱ्या अर्थानं भोजन आहे. भक्तीमध्ये मन इतकं रमून जातं की इतर सुखांची गरजच वाटत नाही. भक्ती ही आत्म्याची भूक भागवणारी गोष्ट आहे. अशा प्रकारचा मार्मिक संदेश या ओळीमधून दिला आहे. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. तुकाराम महाराज म्हणतात, एकांतात माणूस स्वतःशी संवाद साधतो. आपल्या मनाशीच विचारांची चर्चा होते आणि आत्मपरीक्षण घडतं. यातूनच आत्मज्ञान आणि खरी शांती प्राप्त होत असते. भाविकजन हो, या सुंदर अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला एक अतिशय मोठा संदेश देतात की खरा आनंद हा संपत्तीमध्ये नाही, तर निसर्गात, साधेपणात आणि भगवंताच्या नामस्मरणात आहे. मन शांत ठेवून भगवंताची भक्ती केली तर जीवनातील दुःख हलकं होतं आणि आत्म्याला खरी शांती मिळते. म्हणूनच तुकोबरायांचा हा अभंग आजही प्रत्येक भक्ताच्या मनाला स्पर्श करून जातो. चला तर मग शेवटी भक्तिभावाने म्हणूया, जय जय पांडुरंग हरी.